हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सर्वजण ठीक असतील. आज गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला, आणि आम्ही पूजा वगैरे करणार आहे. त्याचा व्लॉग बनवणार आहे आणि सकाळपासून करणार आहे थोडं व्लॉग. काय काय केलं दाखवते. आणि म्हणजे सकाळ तेव्हा झाली, आंघोळ वगैरे झाल्या, पण आंघोळ केल्यासारखं दिसणार झालं. गावाकडं आलं, आंघोळ केलं, मेकअप करायला टाईम नसतो, लगेच कामाला लागावं लागते. आमचा हे संस्कार आहे. संस्कारचे इथं बाऊ झाले, बघू दे भाऊ कुठं झालं. इथं बाऊ झाले आमच्या संस्कारच्या, त्यासाठी संस्कारचं दुखायलं. दात पण दुखतोय. आणखी गावाकडे आले की नुसते चॉकलेट खायचे, काय बी खायचं, त्याच्यानं दात दुखते. त्याला मी दाखवते काय केलं सकाळपासून. एवढ्या भाकरी केल्या मी, चुलीवर केल्यात मी भाकरी. कशा येतात, जमल्यात का? एखाद दिवशी ते पण ब्लॉग बनवले, चुलीवर भाकरी बनवलेला. आज देवाची पूजा वगैरे केलेला बनवते. राडा सगळा पडला माझ्या किचन, त्याच्यानं मी किचन वगैरे नाही दाखवत. होमटोर बी एखाद्या दिवशी करू. आवरल्यानंतर सगळा पसारा आता इकडे तिकडं पडलेला आहे. भाकरी कशा वाटल्या सांगा नक्की. हे आमच्या आईनं बनवलंय. रातच्या चपात्या असतात त्याचं शिळेफळ म्हणून बनवतात, म्हणजे कुटके म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात ते. आमच्या पोजलेले आवडतात खायला. आणि दूध ठेवले तापायचं. म्हशीचं दूध काढून आणलं कचरा असं जातो इथून आमच्या. असं सकाळ सकाळ सूर्य दिसतो. आणि आता मी भाकरी वगैरे केला, सगळं दाखवलं. आता मी सगळं घर साफसाफ करणार आहे आणि नंतर पूजा करताना डबल ब्लॉग घेते आणि डबल आंघोळ वगैरे करते सगळं, कारण आमची पूजा केलं ना. आणि मग दाखवते मी पूजा कशी केली, कारण मी आतापर्यंत लग्न झाल्यापासून पूजा केलीच नव्हती. फर्स्ट टाईम पूजा करायची आहे ही. मग मला पण तेवढं माहीत नाही, मी विचारून करणार आहे सगळ्यांना. तरी पण दाखवते. गावाकडे असल्यामुळे जमायला करायला, नाही तर तिकडं असलं तर जमत पण नाही. काही सामान भेटतं, काही भेटत नाही. इथं पोती वगैरे सगळं आहे, त्यामुळं मग इथंच करणार आहे. कंटिन्यू करावं लागतं. हॅलो गाईज, तर बघा आता इव्हिनिंग झाली आहे आणि पूजेचा टाईम झाला आहे. मी आंघोळ केले, थोडं सारवण काढलं होतं घरामधलं, त्यामुळे उशीर झाला आवरायला, कारण आमच्या घरी लग्न आहे. आता ते पण व्हिडिओ येतील. असं पडला राडा सगळा आवरायला, थोडा टाईम झाला. आता पूजा करते, कंटिन्यू करा पूजा आणि पहा कशी केली. आणि हे ताट सजून घेतलं असं फुलाचे हार, वटी भरण्यासाठी आणि आरती वगैरे करण्यासाठी. आणि पोती चुकीची होती, नंतर मी चेंज केले आणि काय म्हणतात अशी पूजा मांडून घेतले. आणि हे अशा प्रकारे कळस ठेवला होता. कळसाला काही पानं नव्हते, नागिनीची पानं ठेवतात ते, हे आंब्याचे पानं होते, तेच पानं ठेवले होते पूजेसाठी. आणि नंतर खाली आतरून म्हणजे पीस टाकलं होतं एक, आणि त्याच्यावर तांदूळ टाकून हळदी कुंकाने स्वस्तिक काढलं होतं. जसं कुंकू असताना कुंकू घ्यायचं आणि त्याच्यानं स्वस्तिक काढायचं आणि हळदीनं मध्ये टिंब द्यायचे 4 असं, आणि कळस त्याच्यावर ठेवायचा. म्हणजे कळस कधी पण ठेवताना असंच ठेवायचं. आणि रांगोळी काढायची होती. रांगोळीमध्ये काय नाही, श्री महालक्ष्मी प्रसन्न असं मी नाव काढलं, कारण मला रांगोळी येत नाही तेवढी. जशी येते तशी छोटीशी काढली, एक फूल काढलं. व्हिडिओ फास्ट याच्यासाठी केलं, कारण खूप मोठा व्हिडिओ होत होता आणि मध्ये लेकरं बोललेले हे ते आवाज होता, त्यामुळं वॉईस टाकला आणि व्हिडिओ फास्ट केला, म्हणजे थोडं हे होऊन जाईल. दोन्ही पण होतं, व्हिडिओ पण पटकन होतं फास्ट केला म्हणजे, आणि आवाज पण नाही येणार. आणि सगळं झालं तयारी, समय वगैरे लावून घेतली ही, म्हणजे सजवून घेतलं सगळं तिथं देवीच्या तिथं. मग चौरंगाला जे आहेत ना ते आंब्याचे फांटे बांधलेत. आंब्याचे फांटे गावाकडे भेटतात, आणि केळीचे पण बांधतात, पण केळीचे नव्हते इथं, त्यामुळे आंब्याचे बांधलेत. आणि लक्ष्मीला हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं सगळं. हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर म्हणजे आमच्याकडे ती विभूती असते, विभूतीला थोडं ओलं करून लावलं का मग त्याच्यावर कुंकू मस्त गोल असं बसतं. आधी विभूती लावून घेतली आणि नंतर कुंकू लावलं. आणि हार गलीच बनवला होता, फुलं घेऊन आलो होतो आम्ही काल येताना. मग फुलं घेऊन आल्यानं हार असंच घरी बनवला, 2 देवीसाठी, एक आणि कळसासाठी. एक हार बसत नव्हता, कारण जड झाला होता एक साईडला, त्यामुळं जास्त परेशान करत होता. तरी बसला फायनली, कारण भीती वाटत होतं फोटो असे पुढे पडू नये म्हणून. आणि नंतर फुलं वगैरे वाहून घेतले त्याच्यावर. आणि हे आमच्या आहोंनी लावलेत असे मोहराचे पिसं दोन्हीकडून, त्यांना आवडले म्हणून. फुलं पण बसत नव्हते, कारण ते फुलं फोटो बसले असं भिंतीला चिपकून, आणि फुलं असं पुढे करून ठेवलं असलं तर पडलेच असतं खाली, म्हणून असं थोडं काढून फुलं ठेवले. आणि ही कापसाची माळ, जी गावाकडे असल्यानं कापूस असतो, कापूसाची माळ बनवतात, वस्त्रमाळ म्हणून म्हणतात त्याला हळदी कुंकू लावायचं, गोल गोल बनवून हळदी कुंकू लावून घ्यायचं, म्हणजे छान वाटते. दोन्हीला पण बनवलं, देवीला पण आणि कळसाला पण.
आणि आई तिकडं किचनमध्ये तोपर्यंत हे करत होत्या, शिरा म्हणजे नैवेद्य दाखवायचं असतं ना शिऱ्याचं. त्यामुळं मग मी आईला म्हणलं आई तुम्ही करा. उशीर झाला होता आधीच आवरायला आणि त्यांना शेताहून आल्यावर काही स्वयंपाक वगैरे मी बनवला होता, पण ते प्रसादाचं तेवढं राहिलं होतं. मग तेच आई बनवून घेतल्या आणि पोथी सुरुवात केली. मग अशी पोथी वाचत होते. म्हणजे ती काय झालं, वैभवलक्ष्मीची पहिले ठेवली, मला माहीत नव्हती कोणती असते. मग ती दुसरी पोथी आणली आणि ती पोथी घेतली, वाचून पण घेतली पोथी सगळी. लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाचे अधिष्ठाचे सैराट देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होते. नगरात एक राजा होता, त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शुरू व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखावित होता, आनंद देत होतो. राजाच्या स्त्रीचे नाव सुरतचंद्रिका होते. नाव चांगले पण स्वभावात अहंकार. मागील आणि सगळी पोथी काही घेतली नाही, कारण 3-3.5 पानं काय तर होते, मग खूप टाईम लागतो म्हणून असंच घेतली. आणि नंतर लगेच आरती केली. आरती झाल्यावर नैवेद्य वगैरे दाखवलं आणि ते संस्कारचं दुखत होतं थोडं, त्यामुळं पटपट आवरून घेतलं सगळं. जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान समरण मात्रे मान का जय देव अंबोदर पीतांबर पनिवर वंदना सरसंड वक्रतुंड त्रिनेना रामाचा वटपाये सुजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना समरण मात्रे माना कामना जय देव नटवारी तुझविन संसारी अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाची वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देव जय मंगल मूर्ती ईश्वर तारक संजीवनी जय देव जय बोली पाता तुझे नाही परंतु न बोले काही ते तू भक्ता लागी पावशी लवलाई जय देवी जय महिषासुरवदनी ईश्वर तारक संजीवनी जय देव होसी निज दासा सोडी बहुपाशा तुझा सोन कोण पूर्वील आशा कल्लीन झाला पदकमलेशा जय देवी जय महिषासुरवदनी ईश्वर तारक संजीवनी जय देव करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रारं वसन्ते हृदयारविन्दे चैतन्यमाला करतालकाय दिगंबराय नमः शिवाय सांबज नमः पार्वती शिवाय महादेव लक्ष्मी माता की जय दुकाने का कमी झालं होता? दुकाने का कमी झालं? कमी झालं का? कमी झालं? कमी झालं ना? काय दुखू लागलं? दाद दुखू लागलं का नाक दुखू लागलं?
कानाची मुश्किल बाबाला द्यायचंच नाही शिरा. त्याला शिरा आवडते का? उद्योगला तू शिरा खालाच म्हणाल अजून मला. मग तू ये जेजीचा प्रसाद देऊन संस्कार खाल्ला होतंस का? खाल्ला होतंस? थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एक छोटीशी कमेंट करा, पूजा कशी वाटली ते पण सांगा. काही चुकलं असेल तर ते पण सांगा. आणि तुमच्या इथं पण असं मार्गशीर्ष महिन्याची गुरुवार पूजा करतात का सांगा, कारण मी फर्स्ट टाईम केली होती. काही चुकलं वगैरे असले तर माता लक्ष्मी मला माफ करो. थँक्यू, बाय. भेटू नेक्स्ट